खेड़ तालुका के धमांडीवी ग्राम पंचायत में विकास कार्यों और सरकारी ई मार्केट प्लेस (जीईएम) की खरीद प्रक्रिया में कथित भ्रष्टाचार और अनियमितताओं के विरोध में पूर्व ग्राम पंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर ने अंततः भूख हड़ताल का रास्ता अपना लिया है। प्रशासन द्वारा बार बार किए गए वादों को पूरा न किए जाने के कारण उन्होंने मंगलवार 7 अप्रैल 2026 को खेड़ पंचायत समिति के सामने भूख हड़ताल शुरू कर दी। पेवेकर ने इससे पहले 14 नवंबर 2025 को इस मामले में एक आधिकारिक शिकायत दर्ज कराई थी। हालांकि लंबे समय तक कोई ठोस कार्रवाई न होने के कारण उन्होंने 3 मार्च को भी भूख हड़ताल शुरू कर दी थी। उस समय प्रशासन ने लिखित आश्वासन दिया था कि जांच 8 दिनों के भीतर पूरी कर ली जाएगी और आरोपों सहित एक रिपोर्ट जिला परिषद रत्नागिरी के मुख्य कार्यकारी अधिकारी को सौंप दी जाएगी। लगभग 20 दिन बीत जाने के बाद भी न तो रिपोर्ट प्रस्तुत की गई और न ही शिकायतकर्ता को उसकी प्रति दी गई। इससे ये गंभीर मामला सामने आया है कि प्रशासन ने किए गए वादे को पूरा नहीं किया है। इस बीच मूल शिकायत के 4 महीने से अधिक समय बीत जाने के बाद भी संबंधित पक्ष के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। पेवेकर ने आरोप लगाया है कि जानबूझकर देरी की जा रही है, जबकि सरकारी नियमों के अनुसार 1 महीने के भीतर कार्रवाई अपेक्षित है। इसी पृष्ठभूमि में 7 अप्रैल 2026 तक जांच रिपोर्ट प्रस्तुत करने, राशि की वसूली करने, आपराधिक मामले दर्ज करने और संबंधित पक्ष के खिलाफ प्रशासनिक कार्रवाई करने की मांग की गई थी। हालांकि प्रशासन द्वारा इन मांगों को नजरअंदाज किए जाने के कारण उन्होंने अंततः आमरण भूख हड़ताल शुरू कर दी है। इस घटना ने स्थानीय प्रशासन पर सवाल खड़े कर दिए हैं और अब सबकी निगाहें इस बात पर टिकी हैं कि आगे क्या होगा। आज तुम्ही उपोषण करताय, नेमकं उपोषणाचं कारण काय आणि कशा संदर्भात उपोषण करतात? नमस्कार, माझे नाव संदेश सोनू पेवेकर आहे। मी ग्रामपंचायतचा रहिवासी आहे, सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे। ग्रामपंचायत धामणदेवीमधून जो जीएम बोर्ड मार्फत जी खरेदी आली होती त्यामध्ये जे घेतलाय प्रत्यक्षात लॅपटॉप कमी किमतीचे आणि किऑक्स ह्या जास्त किमतीचे बिलं लावण्यात आले। म्हणजे प्रत्यक्षात लॅपटॉपचे बिलं लावण्यात असणार आहेत, त्याचे प्रिंटरसुद्धा घेतले। ते प्रिंटर हाय क्वालिटीचे इनवॉइस लावलेत। प्रत्यक्षात HP चे 13,000चे प्रिंटर, कमी दर्जाचे प्रिंटर घेण्यात आले। CCTV तसेच TV या वस्तू खरेदी करण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात मी नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली होती। त्यावर काहीच कारवाई होत नव्हती, म्हणून मी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता। त्यावर कारवाई म्हणून त्यांनी प्राथमिक चौकशी केली, पण तो चौकशीचा अहवालसुद्धा त्यांनी सोयीस्कर म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार म्हणजे दिला। म्हणजे जो दोषी असून सुद्धा यात प्रत्यक्ष म्हणजे दोषींवर जी कारवाई व्हायला पाहिजे अपेक्षित ती अहवालात सादर केली नाही। म्हणून मी पंचायत समितीत पुन्हा तक्रार दाखल केली की जो प्रत्यक्ष चौकशीत जे निष्पन्न झालं ते तुम्ही चौकशी अहवालात तुम्ही लेखी दाखल करा, कारण पाठराखण करणं हे चुकीचं आहे। आता तुमची मागणी काय आहे? आता माझी मागणी आहे की जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला पाहिजे। दोषी आढळले म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहेत? यामध्ये ग्रामसेवक, सरपंच म्हणजे ज्यांच्या मार्फत खरेदी झाली, कारण एखादा पेमेंट जाताना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या असतात, बरोबर आहे ना? त्यांनी त्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या ज्या आल्यात त्या। तसेच जे विकास काम आहेत त्यामध्ये फॉर्म 12 असतो आकस्मिक खर्चाचे प्रमाणक, त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट झालं आहे। जर त्याच्या MB सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही, फक्त 14 कामाचे MB अवेलेबल आहेत, 40पेक्षा जास्त कामं झालीत। तर यामध्ये भ्रष्टाचाराचा दाट संशय आहे आणि पंचायत समिती मार्फत मी 3 मार्च रोजी उपोषणाला बसलो होतो। त्या दिवशी मला असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात 200 रुपयासह कारवाई करण्यात येईल, पण आज 1 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी पण अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। म्हणून मी आज पुन्हा उपोषणाला बसलो आहे। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत माझाही उपोषण मी मागे घेणार नाही। शिवम साहेबांकडून मॅडमांकडे हे केलेलं, त्यांचा रिपोर्ट आला लक्षात। तुमचे 2 विषय होते आला लक्षात, त्यापैकी हा एक यांचा आहे तुमचा तो अनियमितता। शिव मॅडम दाखवतो तुम्हाला आलं, तर त्या ठिकाणी शिव मॅडमांनी काही सांगितलं की विभागीय चौकशी करण्याची गरज, त्याप्रमाणे आपण कारवाई करायचं। शिव मॅडम माझं म्हणणं पण तेच आहे, बरोबर आहे। माझी तक्रार तुम्ही जी पहिली बघितली तर 11 नोव्हेंबरची तक्रार आहे माझी, बरोबर आहे। त्यावर शासन निर्णयानुसार जो शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे त्यानुसार 1 महिन्यात कारवाई व्हायला पाहिजे होती, प्राथमिक चौकशी अहवाल सादर व्हायला पाहिजे, बरोबर आहे। त्याचा अहवाल जवळजवळ
जानेवारी 26 तारखेला मी उपोषणाला बसलो त्यावेळेस सादर करण्यात आली. बरोबर आहे. ही कारवाई 1 महिन्यात अपेक्षित होती प्राथमिक, ती का करण्यात आली नाही. आणि ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो त्यावेळेस मला असं आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात कारवाई करण्यात येईल. पण 8 दिवसात कारवाई, मी 22व्या दिवशी इथं आलो होतो आणि पाटील साहेबांजवळ मी डेली चौकशी करायला म्हणजे, बरोबर आहे. मग तो चौकशी अहवाल 8 दिवसात सादर करणार होता. 22व्या दिवशी मी आलो तरी चौकशी अहवाल सादर करण्यात आला नव्हता. यासाठी मग तुम्ही दोषींचे पाठराखण करताय का, म्हणजे तुम्ही चौकशीला टाईम घालवताय का. जर चौकशीला टाईम गेला नसता तर आज त्यांच्यावरती विभागीय चौकशी सुद्धा झाली असती आतापर्यंत आणि दोषींवर कारवाई झाली असती. माझी मागणी काय आहे, जर मी सदस्य असून, ग्रामपंचायत सदस्य असून मी ज्या ग्रामपंचायतीमध्ये घोटाळा झाला आहे तो बाहेर काढला आहे, बरोबर आहे ना, तरी ती चौकशी का व्हायला टाईम किंवा त्यांच्यावर कारवाई का होत नाही. सर तुम्ही आश्वासन मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला दिलेत ना, बरोबर ना. 8 दिवसात कारवाई करायचं आश्वासन दिलं होतं तुम्ही, बरोबर आहे. 8 दिवसात कारवाई, 22व्या दिवशी मी आलो तरी कारवाई झाली होती. त्यांनी बांधकाम विभागाला जे लेटर देणार होतात तुम्ही, ते पत्र स्वीकारू नको. ऐक जरा, मला कारवाई पाहिजे. जोपर्यंत कारवाई होणार पत्र स्वीकारू नको ते उपोषण झालं. ऑलरेडी 2 महिने झालेत ना, ते होऊन सुद्धा तुम्ही अजून 8 दिवसाची मुदत मागताय म्हटल्यावर तुम्ही पाठराखणच करताय. मी तुम्हाला सहकार्य केलं ऑलरेडी. 8 दिवसाचे तुम्ही बोललात मी 8 दिवसात कारवाई करतो आम्ही.